ओम साईराम मित्रांनो, जगभरातील करोडो लोकांसाठी श्रद्धेचं दुसरं नाव म्हणजे साई. सबका मालिक एक हा संदेश देणाऱ्या साईबाबांनी शिर्डीत राहून लाखो लोकांचं जीवन बदललं. पण तुम्हाला कधी प्रश्न पडलाय का की शिर्डीत येण्यापूर्वी बाबा कुठे होते, त्यांचा जन्म कुठे झाला? आजच्या व्हिडिओमध्ये आपण साईबाबांच्या जन्माबद्दल आणि त्यांच्या बालपणाबद्दलची काही रहस्ये जाणून घेणार आहोत. साईबाबांनी कधीही आपल्या जन्माचा गाजावाजा केला नाही, पण अनेक जुन्या संदर्भानुसार आणि साई सच्चरित्रातील माहितीनुसार साईबाबांचा जन्म परभणी जिल्ह्यातील पाथरी या गावी झाला. असे मानले जाते, एका ब्राह्मण कुटुंबात जन्मलेल्या या बालकाला त्यांच्या पालकांनी एका सुफी फकीराच्या स्वाधीन केले होते. त्याच कारणामुळे बाबांच्या वागण्यात आणि विचारात हिंदू मुस्लिम दोन्ही धर्मातील संस्काराचा सुंदर मिलाफ पाहायला मिळतो. काही काळानंतर ते बालक वेंकुशा नावाच्या महान विष्णू भक्ताच्या सहवासात आले. वेंकुशा याने बालकामधलं ईश्वरी रूप ओळखलं होतं. तब्बल 12 वर्षे बाबांनी आपल्या गुरूंची सेवा केली. असं म्हटलं जातं की वेंकुशा यांनी आपल्या मृत्यूपूर्वी त्यांच्या सर्व आध्यात्मिक शक्ती या बालकाला दिल्या होत्या. बाबा नेहमी आपल्यासोबत एक वीट ठेवायचे. ती वीट त्यांना त्यांच्या गुरूंनीच दिली होती. गुरूच्या प्रती असलेली ही अपार श्रद्धाच बाबांच्या आयुष्याचा आधार होती. साईबाबा जेव्हा पहिल्यांदा शिर्डीत आले तेव्हा ते अवघ्या 16 वर्षाचे होते. दिसायला अत्यंत तेजस्वी आणि डोळ्यात विलक्षण चमक असलेला हा तरुण संन्यासी एका कडुनिंबाच्या झाडाखाली ध्यान करत बसला होता. कडाक्याची थंडी असो वा पाऊस, तो आपली जागा सोडत नसत. हे पाहून शिर्डीचे लोक थक्क झाले. पण काही काळानंतर बाबा पुन्हा तिथून निघून गेले. साधारण 3 ते 4 वर्षानंतर ते पुन्हा एका लग्नाच्या वऱ्हाडासोबत शिर्डीत परतले. जेव्हा बाबा दुसऱ्यांदा शिर्डीत आले तेव्हा ते खंडोबा मंदिरासमोर उतरले. तिथले पुजारी म्हाळसापती यांनी त्यांना पाहिलं आणि प्रेमानं साद घातली, आओ साई. तिथूनच या महान अवलियाला साई हे नाव मिळालं आणि शिर्डी त्यांची कायमची कर्मभूमी झाली. तर मित्रांनो, ही होती साईबाबांच्या जीवनाची कहाणी. तुम्हाला ही माहिती कशी वाटली कमेंटमध्ये नक्की सांगा आणि भक्तिभावाने ओम साईराम लिहायला विसरू नका. आणि अशा सुंदर कथा ऐकण्यासाठी आपल्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. ओम साईराम.